प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. या आजच्या सकाळी आपण पुन्हा एकदा देवाच्या वचनातून आशीर्वादित होऊया. देवाचं वचन आपल्या संगती काय बोलत आहे हे आपण येणारे 5 मिनिट आपण लक्ष देऊया. 27 अध्याय नीतिसूत्रे याचा आणि 10वं वचन आहे, स्वतःच्या व आपल्या बापाच्या मित्राला सोडू नको, आपल्या संकट समयी भावाच्या दारी जाऊ नको, दूर असलेल्या आपल्या भावापेक्षा जवळ असलेला शेजारी बरा. सुंदरच्या वचनानं आज आम्ही आशीर्वादित होणार आहे, कारण देवानं दिलेलं हे वचन आहे, परमेश्वराने हे आमच्यासाठी निवडलेलं वचन आहे. प्रियजनांनो, आज जो आम्ही महत्वाचा विषय शिकणार आहे की आम्ही विश्वासू नातेसंबंधाची किंमत केली पाहिजे. जे विश्वासू नातेसंबंध आहेत त्याची आम्ही किंमत केली पाहिजे. नीतिसूत्रे 27 अध्याय 10 वचन हे आपल्याला खूप महत्वाचा संदेश देत आहे. हे वचन वाचल्यानंतर पहिल्यांदा कदाचित समजणार नाही, परंतु ज्यावेळेस आम्ही देवाकडे या वचनाची अपेक्षा करू, समज मिळण्याची अपेक्षा करू, त्यावेळेस परमेश्वर या वचनाचा उलगडा आमच्या समोर केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या वचनात सांगितलेलं आहे की देवाने आपल्या जीवनात दिलेल्या ज्या काही विश्वासू मित्र आहेत त्या मित्रांचे आणि आध्यात्मिक नात्यांचे मोल आम्ही ओळखलं पाहिजे. जे विश्वासू मित्र आहेत, आजची मैत्री केवळ अनेक प्रकारच्या वाईट उद्देशासाठी केलेली असू शकते. सावध राहा तरुण तरुणीनो, किंवा आम्ही सर्वांनी सावध राहावे की आमचे मित्र कोणत्या प्रकारचे आहेत. कारण जर आम्हाला मित्र देवाने दिले असतील तर ते देवाने दिलेले मित्र नक्कीच आमच्यासाठी विश्वासू असे असतील. आणि म्हणून ते जे मूल्य आहे, ती जे अमूल्य देणगी आहे, त्यांचं जे मोल आहे या मैत्रीचं, ते आम्ही जपणं गरजेचं आहे. प्रियजनांनो, रक्ताच्या नात्या इतकेच, कधी कधी त्याहून अधिक सुद्धा देवाला भिणारे मित्र संकटाच्या काळात आपल्याला आधार देत असतात. देवाला भिणारे मित्र मी म्हणलं, कारण ही बाब खूप महत्वाची आहे की आज जी माझी मैत्री आहे किंवा मी ज्या लोकांच्या संगती माझे संबंध जोडलेले आहेत ते पवित्र देवाला ओळखणारे लोक आहेत काय. संकट येण्यापूर्वी विश्वासू नातेसंबंध आम्ही प्रत्येकाने निर्माण करणं शहाणपणा होईल प्रियजनांनो, कारण या शेवटच्या काळात बरेच मोठे संकट आपल्याला येणार आहे. जो मित्र देवभक्त आहे, जो मित्र देवावर विश्वास ठेवतो, जो मित्र देवासंगती चालतो, प्रार्थना करतो, योग्य वेळी आपल्याला योग्य सल्ला देतो आणि सत्य, जे काही सत्य आहे ते प्रगट करण्यासाठी, सांगण्यासाठी घाबरत नाही, तो समजावा की आपल्याला देवाकडून मिळालेली एक देणगी आहे. तो एक माझा देवाकडून मिळालेला मला मित्र आहे. प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताने, आम्ही योहानाचं पुस्तक 15 अध्याय 15 वचन जर वाचलं तर खूप या ठिकाणी मित्रांच्या बद्दल सांगण्यात आलेलं आहे. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतो, येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना कधीच सेवक फक्त असं म्हणलं नाही, तर तो आपल्या शिष्यांना योहान 15:15 मध्ये मित्र असं संबोधन करतो. प्रियजनांनो, किती महत्वानं आम्ही ह्याकडे अगदी तातडीनं लक्ष, गांभीर्याने दिलं पाहिजे की येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना, सेवकांना मित्र म्हणतात. काय समज मिळते यातून आपल्याला, काय समजायला पाहिजे आम्ही की येशू ख्रिस्ताला नातेसंबंध खूप महत्वाचे होते. त्या नातेसंबंधांना तो दुरावू इच्छित नव्हता. बायबलमध्ये अनेक भक्कम मित्रत्वाचे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. दावीद आणि जो योनातान आहे, हे दोघ जण कसे मित्र होते आपल्याला पाहायला मिळतं. प्रियजनांनो, 1 शमूएल याचा 18 ते 20 अध्याय, हे 18, 19, 20 हे 3 जर अध्याय आम्ही वाचले तर या दोघांची, दावीद आणि योनातान यांची मैत्री आपल्याला पाहायला मिळेल. प्रियजनांनो, योनातान हा जो आहे तो शाऊल राजाचा, त्यावेळेचा इस्रायलाचा राजा जो शाऊल होता, त्या शाऊलाचा मुलगा होता. पण शाऊल हा दाविदाला आपला शत्रू समजत होता. म्हणजे बाप शत्रू समजत असताना सुद्धा योनातान दावीद या आपल्या मित्राशी एकनिष्ठ होता आणि एकनिष्ठता त्यानं राखली होती. स्वतःच्या हितापेक्षा या योनाताननं देवाची इच्छा आणि मित्राचे कल्याण महत्वाचं मानलं होतं. त्याला माहित होतं की माझ्या बापाच्या जागेवर हा राजा होणार आहे. आपल्यासारखं कोणी असतं तर कदाचित आपल्याला वाईट वाटलं असतं, परंतु या ठिकाणी त्यानं पाहिलं की ही देवाची इच्छा आहे आणि देवाची इच्छा आणि त्यामध्ये होणारं मित्राचं कल्याण हे त्यानं इतर काही गोष्टींच्या पेक्षा महत्वाचं समजून घेतलेलं आहे.
आणि त्यानं दाविदा संगती कायमस्वरूपी निष्ठा राखलेली आहे. जेव्हा शाऊल प्रियानं दाविदाला मारण्याचा प्रयत्न करत होता ना, तेव्हा या त्याच्या मुलानं म्हणजे शाऊलाच्या मुलानं योनाथानानं दाविदाला सावध केलं होतं की माझा बाप राजा शाऊल तुला मारण्याचा कट करत आहे, आणि याद्वारे दाविदाचा जीव वाचला होता. प्रियजनांनो, यातून आपल्याला काय समजतं? खरा मित्र संकटात या ठिकाणी दाविदाच्या बरोबर उभा राहिला होता. तोच तो खरा मित्र होता जो या संकटाच्या समयी शाऊल त्याला मारणार होता, जीवे मारणार होता, त्या समयी तो उभा राहिलेला, आपल्या मित्रासाठी उभा राहिलेला बरा आणि चांगला म्हणलेला आहे. आणि योनातान या ठिकाणी आपल्या मित्रासाठी संकटाच्या काळात उभा राहिला होता. प्रियजनांनो, अनेक बायबल वचनं याबद्दल आपल्याला सविस्तर सांगत असतात. नीतिसूत्रे 17:17 मित्र सर्व काळ प्रेम करतो, संकटाच्या काळासाठी भाऊ जन्माला येतो. उपदेशक 4:9 आणि 10 वचन, दोघे एकापेक्षा बरे, एक पडला तर दुसरा त्याला उभा करेल. या ठिकाणी उभा केलेला आहे योनातान. आणि म्हणून प्रियजनांनो, येशूने सुद्धा मगाशी मी तुम्हाला सांगितले योहानाचं पुस्तक 15:13-15 वचनामध्ये आपल्या मित्रांच्यासाठी प्राण अर्पण करण्याच्या प्रेमाबद्दल त्यानं सांगितलेलं आहे. मित्रासाठी प्राण अर्पण करणं. प्रियजनांनो, असंच एक उदाहरण आम्ही वाचलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे. एका गावात एक वृद्ध असा विश्वासू ख्रिस्ती जो आहे तो आजारी पडला. एका गावामध्ये एक विश्वासू ख्रिस्ती मनुष्य, विश्वासक आजारी पडला. आणि आम्ही पाहतो की त्याचे नातेवाईक जे आहेत ते त्याच्यापासून, त्याच्या राहण्याच्या ठिकाणापासून खूप लांब राहत होत्या. खूप दूर राहत असल्यामुळं कोणीही तो आजारी पडलाय म्हणून त्वरिताने लागलीच कोणी लगेच येऊ शकलं नाही. परंतु प्रियजनांनो, त्याच्या मंडळीमध्ये, त्याच्या चर्चमधील एक विश्वासू मित्र, त्याचा एक विश्वासू मित्र दररोज त्याच्यासाठी, ते नातेवाईकांना त्याची भेट होऊपर्यंत अन्न घेऊन येऊ लागला. दररोज त्याची काळजी घेऊ लागला. दररोज जाऊन त्याची विचारपूस करू लागला. औषध मेडिसिन जे काय आहे ते त्याच्यासाठी आणलं. विशेष म्हणजे त्याच्याबरोबर या संकटाच्या काळात त्यानं प्रार्थना केली, जोपर्यंत त्याचे नातेवाईक त्याला येऊन भेटत नाही तोपर्यंत. मग नंतर या माणसाला, या आजाऱ्या व्यक्तीला जेव्हा बरं वाटलं, त्यावेळेस त्यानं म्हणलेलं आहे की देवा, मला तू हा मित्र दिलास म्हणून मी तुझा उपकार मानतो. देवाने मला या मित्राद्वारे कधीच एकटं सोडलं नाही, मला एकटं वाटू दिलं नाही. किती महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. नीतिसूत्रे 27:10 हेच आपल्याला सांगत आहे. हेच सत्य या वचनामध्ये आहे. विश्वासू किंवा जवळचा मित्र संकटात देवाच्या प्रेमाचे एक साधन बनून आपल्या जवळ येतो. आपल्या संकटाची थट्टा करणारे आपले मित्र नसावे. आपल्या संकट काळामध्ये कोणीही आपल्याला माघारे नावं ठेवणारं नसावं. आपल्याला संकटामध्ये अधिक बुडवणारे नसावं. तर जो विश्वासू मित्र आहे, विश्वासू म्हणजे देवावर विश्वास ठेवणारा, तो आपल्या संकट काळामध्ये आपल्याला नक्की उभा राहील. विश्वासू मित्र आणि आध्यात्मिक नाते जे आहेत तुमचे, या मित्रांचं जतन करा. प्रियजनांनो, संकट येण्याची वाट न पाहता आजच प्रेम, विश्वास आणि सेवा यांचे नातेसंबंध तयार करा, बांधा. सर्वात मोठा आणि कधीही आपली साथ न सोडणारा मित्र म्हणजे येशू ख्रिस्त आहे. त्याच्याशी दररोज नाते, आपले जे नातं आहे ते दृढ ठेवा. देव आपल्याला अशा लोकांची देणगी देत असतो जे आपल्या विश्वासाला बळकटी करतात, बळ देतात. अशा मित्रांचा सन्मान करा. प्रियजनांनो, त्यांना जपा आणि स्वतःही इतरांच्यासाठी एक विश्वासू मित्र बनण्याचा प्रयत्न करा. कारण देवाच्या राज्यात विश्वासू नातेसंबंध हे त्याच्या प्रेमाचे जिवंत प्रतिबिंब आहे. जे देवाचे राज्य आहे, जे मंडळीतले लोक आहेत, जी मंडळी आहे, हे विश्वासू नातेसंबंध जपण्याचं ठिकाण आहे. देव बाप तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. देव तुमची काळजी घ्या. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.